सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यं विमलवचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आपण आहोत आणि या यात्रेमध्ये असताना काल आपण बरसाण्यामध्ये गेलो. काल राधेला श्रीकृष्ण कसे भेटले ती भेट आपण ऐकली आणि बरसाना, गोकुळधाम याचे खूप सारे किस्से आहेत. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पूर्ण लहानपण त्या ठिकाणी गेलेलं आहे, बालपण त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि प्रौढत्व म्हणजे की ते वयानुसार न म्हणता जबाबदारीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना तिथेच प्राप्त झालेलं आहे. ती संपूर्ण जी गावं आहेत की ज्याच्यामध्ये गोकुळधाम येतं, ज्याच्यामध्ये नंदगाव येतं, ज्याच्यामध्ये बरसाना येतं, ज्याच्यामध्ये वृंदावन येतं, ह्या सगळ्या गावांची भूमी जी आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. ही सगळी गावं जी आहेत ही यमुना नदीच्या तीरावरती आहेत. यमुनाचं जंगल त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर वृंदावन नगरीच्या पाठीमागे पूर्णपणे कालियाचा वध केलेला श्रीकृष्ण परमात्मा तो सुद्धा त्या ठिकाणीच आहे. आणि मग अशा अनेक प्रताप, त्याच्यावरती आलेली अनेक संकटं, त्याच्यामधून तो तोंड देतोय. कुठेतरी गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला आणि त्या पर्वताखाली सगळ्या गोकुळवासियांना त्यांनी एकत्र आणलंय आणि सगळ्यांचं रक्षण केलंय. या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टींची म्हणजे की पूर्णपणे साक्ष किंवा आजसुद्धा तो प्रदेश वावरताना किंवा त्या परिसरामध्ये आपण असताना भगवान श्रीकृष्णांचं प्रेम आपल्याला जाणवतं. निश्चितपणे त्यांची उपस्थिती, त्यांचा प्रेझेन्स हा त्या ठिकाणी आहे म्हणजे. आणि एक वेगळ्याच दुनियेमध्ये आपण पोचतो. या कृष्णधामाबरोबर तिथली प्रॉपरली मथुरेची 84 कोसाची यात्रा असते. त्या 84 कोसाच्या यात्रेमध्ये वृंदावन येतं, त्या 84 कोसाच्या यात्रेमध्ये बरसाना येतं. त्या 18 गल्लीसुद्धा आज तशा आहेत की ज्या 18 गल्ल्यांमध्ये राधाकृष्ण एकमेकाच्या मागे धावत असायचे, राधेच्या मागे कृष्ण सदैव धावत असायचे आणि त्या 18 गल्लीमधनं ते एकमेकाच्या नावाने ओरडत फिरायचे. आजसुद्धा त्या गल्ल्या आहेत म्हणजे ज्या गल्ल्यांमधनं जाताना श्रीकृष्ण परमात्मा आणि राधा धावत आहे ते जणू आपल्याला वाटलं. वृंदावनमध्ये आजसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा पूर्णपणे वास आहे. आत्मस्वरूप ते त्या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि त्याची साक्षीसुद्धा आपल्याला मिळते. परंतु राधेकडे जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते खरोखरी खूप वेगळे आहेत म्हणजे. आणि राधेबरोबर पूर्णपणे आपली ऑटोबायोग्राफी म्हणजे आपल्या जीवनाचा इतिहास, आपल्या जीवनाचा उद्देश, आपल्या जीवनाचं ध्येय, मी कोण आहे, मी काय आहे, हे सगळं त्यांनी राधेला सांगितलं आहे. आणि ते सगळं सांगितलेलं असताना त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा राधेची नाही आहे. सांगायचं हे तात्पर्य की जिथे प्रेम असतं ना तिथे कुठलीही अपेक्षा नसते. जिथे प्रेम असतं ना तिथे काहीच नसतं, कुठलंही बंधन नसतं, कुठलीही अपेक्षा नसते. आणि ज्या वेळेला असं काही होतं की ज्या व्यक्ती प्रेमामध्ये असतात आणि त्यावेळेला एखादी व्यक्त प्रकट करतो, एखादा राग प्रकट करतो, एखाद्या वेगळ्याच मूडमध्ये, एखाद्या वेगळ्याच ॲक्शनमध्ये माणूस येतो, त्यावेळेला त्याला कंट्रोल फक्त कोण करू शकतं तर तो ज्यांच्या प्रेमामध्ये आहे ती व्यक्तीच कंट्रोलमध्ये करू शकते. प्रेमाचं हे खूप मोठं आव्हान आहे. प्रेमाचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नाही आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची वासना नाही आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये हक्क नाही आहे. पण जे आहे ना ते सगळं आत्मस्वरूप आहे आणि जो अधिकार हक्क आहे तो जन्मोजन्मांतरीचा आहे, जो राधेला प्राप्त होता. राधेला सगळं माहिती होतं की श्रीकृष्ण परमात्म्याचे आईवडील कुठे आहेत. आणि असं करत असताना आज गोकुळधाममध्ये, त्या वृंदावनमध्ये, त्या बरसानामध्ये, या सगळ्या नंदगावामध्ये, या सगळ्या परिसरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना 11 महिने, 11 वर्ष, 11 महिने आणि 22 दिवस पूर्ण झालेले आहेत. एवढे दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी राहिले आणि राहिल्यानंतर आज त्या ठिकाणी कंसाने पूर्णपणे स्पर्धा घडवलेली आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे मुष्टियुद्ध किंवा कुस्तीचे सामने आहेत आणि त्याच्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट व्हावं याच्याकरता खास त्यांना मथुरेमधनं माणसं घ्यायला आलेली आहेत आणि त्या यात्रेला त्यांनी यावं, त्या सामन्यांमध्ये त्यांनी खेळावं, त्यांचं पूर्णपणे जे काही कला कसब आहे ते दाखवावं, त्यांच्या शक्तीचा अंदाज यावा, त्यांच्या शक्तीचं प्रगटन घडावं, असं कुठेतरी कंस
कंसाने मोठं असं मायाजाल निर्माण केलेलं आहे आणि आता कृष्णाला मारणं हे कंसाकरता खूप इम्पॉर्टंट झालं आहे. कारण कुठेतरी त्याला असं वाटतं आहे की हाच तो 8वा अंश आहे, हाच तो 8वा मुलगा आहे किंवा हाच तो पुत्र आहे की जो माझा विनाश करण्याकरता येऊ शकतो, हा माझा विनाश करू शकतो. आणि या भावनेने कंस आता पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे असुर पाठवतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुतना नावाची मावशी बनून आलेली होती, जिने श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या स्तनांनी दूध पाजलं आणि विष पूर्णपणे सोडलं. जे विष देवाने तोंडामध्ये धरलं आणि भगवान श्रीकृष्णांचा धावा केला, कंठामध्ये भगवान श्री शंकरांना निर्माण केलं, शिवाला निर्माण केलं आणि शिवाने ते विष घटाघटा प्यायलं आणि ते विष घटाघटा पिऊन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुतनावरतीच विष सोडलं, ज्याच्याने पूर्णपणे पुतना मरून गेली. तर असे अनेक राक्षस यायचे आणि ते राक्षस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना मारण्याचा प्रयत्न करायचे आणि ते मेले जायचे. त्यामुळे कंसाला माहिती होतं की हा मुलगा काहीतरी एकमेव द्वितीय आहे आणि हा नक्की आपला नाश करू शकतो. आणि मग त्या युद्धामध्ये आपण जावं, त्या ठिकाणी आपण आपलं प्रदर्शन दाखवावं, त्या कुस्तीमध्ये, त्या मुष्टी प्रहारामध्ये आपण सुद्धा काहीतरी आपली कला दाखवावी. हा सगळा भाग भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंद आणि यशोदेला समजावून सांगतात की नाही, मला जायलाच पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी. पण यशोदेची अजिबात इच्छा नाही बाळाची आणि नंदसुद्धा म्हणते की तू नको जाऊ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझ्यामध्ये किती ताकद आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझ्यामध्ये किती शक्ती आहे आणि त्याचं प्रदर्शन करायची काही गरज नाही कृष्णा, तू नाही जायला पाहिजे. आणि यशोदाही सांगते तू नाही जायला पाहिजे. आणि त्यावेळेला राधामध्ये येते आणि राधामध्ये येते आणि राधा थांबवते की नाही, त्याला जाऊ दे म्हणून. आज राधा का जाऊ दे म्हणते, त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही कुठेतरी श्रीकृष्ण परमात्म्याला समजून घ्या. आता समजून घ्या हे राधा सांगते, जी राधा 8 वर्षांनी आणि 15 दिवसांनी फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांपुढे मोठी आहे. आणि यशोदा तिला जाब विचारते, अगं मी त्याला जन्म दिला आहे आणि त्याला जन्म दिलेले मला तू सांगते का की तुम्ही त्याला समजून घ्या म्हणून. अगं मी त्याची आई आहे, तो जेवढा मला समजला आहे ना तेवढा कुणालाच माहिती नाही. त्याच्या वेळेला ती हसते आणि म्हणते की यशोदाला की हा तुझा मुलगा नाही आहे म्हणून, तू या भ्रमामध्ये आहेस, हा तुझा मुलगा नाही आहे, हा तुझ्या मुलासमान आहे आणि तू त्याला काही जाणत नाहीस, तू फक्त त्याच्या खोड्या बघतेस, तू त्याचे खेळ बघतेस. तू आई म्हणून खूप योग्य आहेस, पण आत्ताच्या वेळेला त्यांनी जाणं खूप गरजेचं आहे. त्याचे खरे आई वडील जे आहेत ते तिथे कारावासामध्ये आहेत. त्याला जाऊन त्या ठिकाणी कंसाला मारायचं आहे, त्याला कंसाचा वध करायचा आहे आणि आपल्या आई वडिलांना त्यांना सोडवायचं आहे. त्याच्या जीवनाचं ते उद्देश आहे की कंसाचा वध आहे, आई वडिलांना त्याच्या कारागृहातून मुक्तता करायची आहे, त्याच्या आजोबांची मुक्तता करायची आहे. कारण उग्रसेन महाराजसुद्धा त्यावेळेला पूर्णपणे कारावासामध्ये होते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आज यशोदेवरती इतका मोठा प्रहार झाला आहे की भगवान श्रीकृष्ण काही बोलत नाही आहेत आणि राधा हे सगळं बोलत जाते. त्यावेळेला यशोदा कुठेतरी सावध होते, राधेचा हात धरते आणि तिचाच हात तिच्या तोंडावर दाबते आणि म्हणते, समजतंय का तुला, तू काय बोलतेस ते? आणि तुला हा सगळा इतिहास कुठनं माहिती, जो त्याच्या वडिलांना माहिती नाही, जो त्याच्या आईला माहिती नाही, तो ज्याला स्वतःला माहिती नाही म्हणून. आणि सांग श्रीकृष्ण परमात्मा समृद्धीने म्हणते, श्रीकृष्ण सांग की तू माझा मुलगा नाहीस का म्हणून, सांग मी तुला जन्म दिलेला नाही का, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेकडे बघतात आणि यशोदेच्या डोक्यावरती तिन्हीच हात धरून ठेवलेला आहे. म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना काय उत्तर द्यायचा हा प्रश्न पडला आहे की जो खोटं उत्तर देऊ शकत नाही आणि खरं उत्तर दिल्यानंतर यशोदा राहू शकत नाही. त्याच्या वेळेला त्यांनी यशोदाला सांगितलं की बघ म्हणून, तुला जर ह्या प्रश्नाचं उत्तरच जाणून घ्यायचं असेल तर तू कशाला म्हणतेस की हा माझा मुलगा आहे म्हणून. जर तुला माहिती आहे की मी तुझा मुलगा आहे तर मी साक्ष द्यायची गरजच काय, मी तुझा मुलगाच आहे ना, तुझ्या डोक्यावर हात ठेवून कशाला सांगायला पाहिजे. आणि यशोदेला सुद्धा हे सुद्धा पटतं. बघा त्या सगळ्या प्रसंगामध्ये खरं उत्तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दिलं की जर तुला माहिती आहे की मी तुझा मुलगा आहे तर मी वेगळं सांगायची काय गरज आहे, म्हणजे मी तुझा मुलगाच आहे ना, त्याच्याकरता साक्षी पुरावा शपथ घ्यायची काय गरज आहे. एखाद्या गोष्टीमधनं, एवढ्या कठीण प्रसंगामधनं कशी वाट काढायची ना, ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला शिकवतो. त्या ठिकाणी यशोदा आणि सगळ्या गोष्टी पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या माया स्वरूपामध्ये येऊन नॉर्मल करतात, सगळ्यांना धीर देतात आणि धीर दिलेले असताना त्या ठिकाणी पूर्णपणे कंसाच्या दरबारी निघून जातात. आज पुन्हा 11 वर्ष 11 महिने 22 दिवस एवढा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पाऊल पडलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं पुन्हा एकदा मथुरेमध्ये आगमन झालं आणि ते आगमन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेव यांना सुद्धा आदल्या दिवशी दृष्टांत दिलेला आहे की उद्या मी येतोय आणि मी नक्की तुमची सोडवणूक करेल. पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये आले आणि त्यांनी कंसाचा वध केला. आपण कृष्णधम यात्रेमध्ये चाललोय, त्या ठिकाणी पूर्णपणे देवकी वसुदेव यांना पूर्णपणे त्या ठिकाणी कारावासातून मुक्त केलं, आपल्या खऱ्या आईवडिलांना मुक्त करून त्यांचं कोड कौतुक केलं. आणि त्यावेळेला त्याचा कान धरून त्यावेळेला देवकी विचारते की अरे 12 वर्ष तू माझ्यापासून लांब राहिलास, एवढे 12 वर्ष लावलेस का, एवढे कष्ट आई वडिलांना द्यावे का.
त्याच्या वेळेला तो म्हणतो की तू पण तर मला 12 वर्ष कष्ट दिलेलेस ना, तू तर मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं आहे. त्याच्या वेळेला देवकी म्हणते कधी रे? त्यावेळेला तो म्हणतो की तू आठव म्हणून. आणि देवकीचे डोळे मिटतो. त्याला देवकीला दिसतं की पाठीमागे राम जन्म अवतारामध्ये खरोखर मी काही होते आणि त्याला 14 वर्ष मी वनवासाला पाठवलेलं होतं. तिथे देवकी त्याचे पाय धरायला जाते, पण तो सांगतो की नाही म्हणून, मी तुझा पुत्र आहे आणि हा माझा अधिकार आहे की मी तुझे पाय धरायला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांचे पाय धरले. उग्रसेनला मथुरेचा राजा केला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तिथे सांगितलं की आता मला शिक्षणाकरता जायला पाहिजे. तुम्ही मला सगळ्यांनी शिक्षणाकरता रवाना करा. मला चांगले गुरु द्या, जे गुरु मला चांगल्या विद्या शिकवतील, मला चांगल्या कला शिकवतील आणि मग मी आणखीन एक राजा म्हणून डेव्हलप होईन. मी कुठेतरी माझं स्वतःचं राज्य निर्माण करीन. मग त्यावेळेला हे सगळेजण नंद यशोदा त्या ठिकाणी आहेत, देवकी वसुदेव त्या ठिकाणी आहे, राधा त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की संदीपनी ऋषींना बोलवा आणि संदीपनी ऋषींना मला शिष्य करायला सांगा. मग संदीपनी ऋषींना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, आवाहन केलेलं आहे आणि संदीपनी ऋषींच्या ताब्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी किती धर्म पाळला आहे तो बघा, की ते बनिया स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे बनियाच्या घरी आहेत. तर बनियाच्या मुलाची मुंज ही वयाच्या 12व्या वर्षी होते. आज श्रीकृष्ण परमात्म्याचा पूर्णपणे व्रतबंध झालेला आहे, मौंज झालेली आहे आणि मौंज झाल्यानंतर त्यांची आणि बलरामाची दोघांची मौंज एकत्र करून त्यांना दोघांना गुरुगृही पाठवलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा संदीपनी ऋषींच्या बरोबर आज उज्जैन नगरीमध्ये आलेले आहेत आणि आपल्या कृष्णधाम यात्रेमधलं उज्जैन हे सुद्धा एक कृष्णधाम आहे. उज्जैनला संदीपनी ऋषींचा आश्रम आहे, ज्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पुढे 12 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. 12 वर्ष शिक्षण घेत असताना संदीपनी ऋषी विचारायचे, अहो मी तुम्हाला काय शिकवणार, अहो मी तुम्हाला काय सांगणार, सगळं तर तुम्ही ज्ञाते आहात, हे जग तुम्ही चालवतात, सगळ्या विद्या तुमच्यापासूनच उत्पन्न होतात, त्या तुमच्यामुळेच शिकवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, सगळ्या कला तुमच्यापासूनच निर्माण होतात आणि तुम्हीच आमच्या सगळ्यांचे रक्षण करते आहात, तुम्हीच पालन करते आहात, तुम्हीच पोषण करते आहात, अनाथ रक्षक तुम्ही आहात, आपद बांधव तुम्ही आहात आणि मी तुम्हाला काय शिकू. पण श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे हात धरायचे आणि म्हणायचे की नाही, आता मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही माझे गुरु आहात आणि हे सगळं शिकवण्याची तुमची जबाबदारी आहे. आणि मग संदीपनी ऋषी एक एक पाठ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना शिकवायचे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला त्यांच्यामध्ये अवगत येत होत्या आणि त्या कलांचा आविष्कार त्या ठिकाणी संपन्न व्हायचा. कधीतरी आपण संदीपनी ऋषींच्या आश्रमातमध्ये सुद्धा जाऊया. आपण आता नर्मदा परिक्रमेला जातो त्यावेळेला आवर्जून आपण उज्जैनला जातो, का तर उज्जैनला महाकालेश्वर आहेत, महाकाल आहेत. महाकालांचं आपण दर्शन घेतो आणि पूर्ण उज्जैन साईड सीन करतो. त्या उज्जैन साईड सीनमध्ये आपण या ठिकाणी म्हणजे संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जिथे श्रीकृष्ण परमात्मा शिकले, जिथे श्रीकृष्ण परमात्माचं पूर्णपणे शिक्षण संपन्न झालं, त्या ठिकाणी जातो. त्या भूमीला आपण पदस्पर्श करतो. जिथे कृष्ण शिकले ती शाळा कशी असेल त्याचा अनुभव आजसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी येतो. चला तर मग उज्जैनला जाऊया, संदीपनी ऋषींचा आश्रम एकदा बघूया आणि नक्की त्यांनी कृष्णाला कसं शिकवलं, कसं कृष्णाला त्यांच्याकडनं काय काय प्राप्त झालं ते सुद्धा जाणून घेऊया. आज या ठिकाणी असं असतं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं शिक्षण पूर्ण झालं, 12 वर्षाची विद्या प्राप्त झाली आणि विद्या प्राप्त करून झाल्यानंतर ते ज्यावेळेला गुरूंना नमस्कार करायला वागतात त्यावेळेला गुरु म्हणतात की नाही मला तुमच्या पाया पडू दे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नाही, मी तुमचा शिष्य आहे म्हणून मला तुमचा पाया पडण्याचा अधिकारापासून तुम्ही रोखू शकत नाही. आज संदीपनी ऋषींच्या पाया पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना विचारतात की मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ. त्याच्यावरती संदीपनी ऋषी म्हणतात की देवा काहीच नको, अहो तुम्ही माझ्याकडनं शिकलात, तुम्ही मला गुरुपदी स्थान दिलं, ह्याहून मोठं मला काय पाहिजे. परंतु पाठीमागून त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी त्यांना खुणवते आणि त्यांना पाठीमागे बोलवून घेते आणि संदीपनी ऋषींच्या कानामध्ये सांगते की आपले दोन्ही पुत्र शिराब्द महासागरांनी घेतलेले आहेत, आपल्याला पुत्र नाही आहे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगा की तुला गुरुदक्षिणा काही द्यायची असेल तर माझे पुत्र जे आहेत ते पुत्र मला मिळवून दे. मग त्या ठिकाणी शेवटी पत्नीचं बोलणं आहे, बायकोच्या म्हणण्याला कोण टाळू शकतं. त्यामुळे संदीपनी ऋषी येतात आणि सांगतात की देवा मला खरंच काही अपेक्षा नाही, परंतु गुरुमातेचं असं म्हणणं आहे, म्हणजे माझ्या पत्नीचं असं म्हणणं आहे आणि तुमच्या गुरुमातेचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी श्राब्द महासागराकडनं माझे पुत्र मला परत मिळवून द्यावे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तसेच शिराग्ध समुद्राकडे गेले आणि त्या समुद्राला आव्हान केलं की हे दोन्ही जे पुत्र जे तू घेतलेस ते पुत्र ऋषींचे परत देऊन टाक, अन्यथा मी तुझं पूर्णपणे अस्तित्व मिटून टाकेन. त्या ठिकाणी त्या महासागरामध्ये ही विनवणी केल्याच्या नंतर किंवा हे त्याला आव्हान दिल्याच्या नंतर पूर्णपणे त्या ठिकाणी समुद्र शरण आलेला आहे
आणि समुद्र शरण येऊन त्यांनी ते दोन्ही पुत्र जे ऋषींचे आहेत, संदीपनी ऋषींचे, ते संदीपनी ऋषींचे दोन्ही पुत्र परत दिलेले आहेत. संदीपनी ऋषींना आज आपला पुत्र लाभ झालेला आहे, आपले पुत्र प्राप्त झालेले आहेत आणि गुरुदक्षिणा म्हणून आनंदाने त्याचा पूर्णपणे त्यांनी स्वीकार केलेला आहे. जो स्वीकार करून त्या ठिकाणी पूर्ण आशीर्वाद देऊन गुरुग्रहावरनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघतात आणि त्या ठिकाणी आपलं कृष्णधामामधलं उज्जैन पूर्ण होतं. तर या उज्जैनच्या आठवणीमध्ये आज इथेच थांबूया आणि पुन्हा उद्या भेटूया. ओम साईराम.